श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 24वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 24वा सर्ग वाचूया. रावणाचे कवच तुटून खाली पडले. साऱ्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागली. तो त्या रक्तात न्हाला आणि क्रुद्ध होऊन पुष्पक विमान सोडून पृथ्वीवर उभा राहिला. तेथे 2 घटकांपर्यंत त्याने स्वतःला सावरले. मग तो धनुष्य आणि बाण हाती घेऊन वाढलेल्या उत्साहाने संपन्न होऊन समरांगणात कुपित झालेल्या यमराजासारखाच उभा ठाकला. त्याने आपल्या धनुष्यावर पशुपत नावाच्या दिव्य अस्त्राचे संधान केले आणि त्या सैनिकांना थांबा थांबा असे म्हणत ते धनुष्य खेचले. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी त्रिपुरासुरावर पशुपतास्त्राचा प्रयोग केला होता, त्याच प्रकारे त्या इंद्रद्रोही रावणाने आपले धनुष्य कानांपर्यंत खेचून तो बाण सोडला. त्यावेळी त्याच्या बाणाचे रूप धूर आणि ज्वालांच्या मंडलाने युक्त होऊन ग्रीष्म ऋतूत जंगल जाळण्यासाठी चहूबाजूंना पसरणाऱ्या दावानलासारखे भासू लागले. रणभूमीवर ज्वालामालांनी घेरलेला तो बाण धनुष्यातून सुटताच वृक्ष आणि झाडी जाळीत तीव्र गतीने पुढे सरकला आणि त्याच्या मागे मागे मांसाहारी प्राणी पळू लागले. त्या युद्धस्थळी यमराजाचे ते सर्व सैनिक पशुपतास्त्राच्या तेजाने दग्ध होऊन इंद्रध्वजासारखे खाली कोसळले. त्यानंतर आपल्या मंत्र्यांसह तो भयानक पराक्रमी राक्षस पृथ्वी कंपित करीत असल्यासारखा मोठा जोरदार सिंहनाद करू लागला. रावणाचा तो महानाद ऐकून सूर्यपुत्र भगवान यमाने हे जाणले की शत्रू विजयी झाला आणि माझी सेना मारली गेली, माझे योद्धे मारले गेले असा विचार करून यमराजाचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि तो उतावीळ होऊन सारथ्याला म्हणाला, माझा रथ घेऊन ये. तेव्हा त्याच्या सारथ्याने तत्काळ एक दिव्य तसेच विशाल रथ तेथे उपस्थित केला आणि तो समोर विनीत भावाने उभा राहिला. मग तो महातेजस्वी यमदेव त्या रथावर आरूढ झाला. त्याच्या पुढे प्रास आणि मुदगर हातात घेऊन साक्षात मृत्यूदेव उभा होता. तो मृत्यूदेव प्रवाह रूपाने सदैव चालू राहणाऱ्या या समस्त त्रिभुवनाचा संहार करणारा होता. त्याच्या पाठीमागे कालदंड मूर्तिमान होऊन उभा ठाकला. तो कालदंड त्याचे मुख्य तसेच दिव्य आयुध होते. तो आपल्या तेजाने अग्निप्रमाणे प्रज्वलित होत होता. त्या दोघांच्या बाजूला छिद्ररहित कालपाश उभा होता आणि ज्याचा स्पर्श अग्निसारखा दुस्सह तो मुदगर देखील मूर्तिमान होऊन उभा होता. समस्त लोकांना भिवविणाऱ्या साक्षात कालाला कुपित झालेले पाहून 3ही लोकात हलकल्लोळ माजला. समस्त देव सुद्धा कंपित झाले. त्यानंतर सारथ्याने सुंदर कांतीच्या घोड्यांना हाकले आणि तो रथ भयानक आवाज करीत जेथे राक्षसराज रावण उभा होता त्या स्थानी येऊन पोहोचला. इंद्राच्या घोड्याप्रमाणे तेजस्वी आणि मनाप्रमाणे शीघ्रगामी अशा त्या घोड्यांनी यमराजाला क्षणभरातच जेथे युद्ध चालले होते त्या स्थानी पोहोचविले. मृत्यूदेवासह तो विक्राळ रथ आलेला पाहून राक्षस राजाचे सचिव तेथून त्वरेने पळून गेले. त्यांची शक्ती अल्प होती म्हणून ते भयपीडित होऊन आपली शुद्ध बुद्ध हरपून बसले आणि आम्ही इथं युद्ध करण्यास असमर्थ आहोत असे म्हणून वेगवेगळ्या दिशांना ते पळून गेले. परंतु सर्व जगाला भयभीत करणारा तो विक्राळ रथ पाहूनही दशग्रीवाचे मन उद्विग्न झाले नाही की त्याला भीतीही वाटली नाही.
अत्यंत क्रुद्ध झालेल्या यमराजाने रावणाजवळ पोहोचल्यावर शक्ती आणि तोमरांचा प्रहार केला आणि रावणाची मर्मस्थाने भेदून टाकली। तेव्हा रावणानेही सावरून यमराजाच्या रथावर बाणांचा वर्षाव चालविला। त्यावेळी जणू मेघच जलाचा वर्षाव करतो आहे असे भासले। त्यानंतर त्याच विशाल छातीवर शेकडो महाशक्तींचा मारा होऊ लागला। तो राक्षस शल्याच्या प्रहारांनी इतका घायाळ झाला होता की यमराजाचा बदला घेण्याचे त्राण त्याच्या अंगी राहिले नाही। अशा प्रकारे शत्रुसूदन यमाने नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा प्रहार करीत रणभूमीवर सातत्याने 7 रात्रींपर्यंत युद्ध केले। त्यामुळे त्याचा शत्रू रावण आपली शुद्ध बुद्ध हरपून युद्धविन्मुख झाला। ते दोन्ही योद्धे समरभूमीवरून मागे हटणारे नव्हते आणि दोघेही विजय मिळवू इच्छित होते। त्यामुळे त्या यमराज आणि राक्षस दोघात त्यावेळी घोर युद्ध होऊ लागले। तेव्हा देव, गंधर्व, सिद्ध आणि महर्षीगण प्रजापतीला पुढे करून त्या समरांगणात एकत्र झाले। त्यावेळी राक्षसांचा राजा रावण तसेच प्रेतराज यम युद्धपरायण झाल्यामुळे समस्त लोकांच्या प्रलयाची वेळ येऊन ठेपली आहे असे वाटत होते। राक्षसराज रावणही इंद्राच्या अशनीसारखा आपले धनुष्य खेचून बाणांचा वर्षाव करू लागला। त्यामुळे आकाशात काठोकाठ भरून गेले होते। त्यात तिळभरही जागा राहिली नाही। त्याचे 4 बाण मारून मृत्यूला आणि 7 बाण मारून यमाच्या सारथ्यालाही घायाळ केले। मग भरभर लाख बाण मारून यमराजाच्या मर्मस्थानी मोठ्या जखमा केल्या। तेव्हा यमराजाच्या क्रोधाला सीमाच राहिली नाही। त्याच्या मुखातून तो रोष अग्नी बनून प्रकट झाला। ती आग ज्वाला मालांनी मंडित, श्वासवायूने युक्त तसेच धुराने आच्छान्न दिसत होती। इथे 24वा सर्ग पूर्ण झाला। उद्या आपण 25वा सर्ग वाचूया। धन्यवाद। जय जय श्रीराम।